नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे KYC करायचे राहिले होते त्यांच्यासाठी एक आनंदाचा जी.आर. हा आला आहे। तो आपण पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट, संपूर्ण जी.आर. काय सर्व आपण जाणून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे। नेमकी किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे ते आपण समोर पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर पाहूया संपूर्ण अपडेट। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन परिपत्रक क्रमांक पाहू शकता। महिला व बालविकास 2025 प्रत क्रमांक 239 कार्य 2 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे की आत्ताचा हा आलेला अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे। चला तर संपूर्ण अपडेट पाहूयात। सर्वप्रथम मित्रांनो, या शासन निर्णयासाठीचे संदर्भ आपण समजून घेऊयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक महिला व बालविकास 2025 प्रत क्रमांक 153 कार्य 2 दिनांक 18/9/2025 दिनांक 18/11/2025 व दिनांक 11/12/2025 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन पत्रक क्रमांक महिला व बालविकास 2025 प्रत क्रमांक 239/2 दिनांक 20/1/2026 असा आहे। मित्रांनो, आपण हे फक्त संदर्भ पाहिले आहेत। आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। प्रस्तावना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना KYC माध्यमातून दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे। परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा असे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच की फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना पत्र क्रमांक दिनांक 20/1/2026 अन्वये कळविण्यात आले होते। तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन KYC पुन्हा एकदा सुरू करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे। त्या अनुषंगाने ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही जी काय आहे ती फक्त आपण प्रस्तावना पाहिली। ॲक्च्युअल मधला जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात। शासन परिपत्रक: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडल्यास अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की ज्या महिलांची KYC करायचे बाकी आहे किंवा ज्यांनी चुकीचे पर्याय निवडले आहे की KYC त्यांची झालेली नाही, अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की 31/3/2026 पर्यंत त्यांना पुन्हा एकदा KYC करण्याची संधी ही या जी.आर.च्या माध्यमातून उपलब्ध या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे। यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी।
सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 202602061223 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर इजी काय आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.